महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात वसलेलं प्रकाशा हे गाव धार्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं शहर मानलं जातं। तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे पवित्र स्थान दक्षिण काशी म्हणूनही प्रसिद्ध आहे। प्रकाशा तीर्थक्षेत्र नर्मदा किनाऱ्यावरील प्रतिकाशी म्हणूनही ओळखलं जातं। येथील अध्यात्म, पौराणिकता आणि रहस्य यांचं मिश्रण भाविकांना वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतं। प्राचीन काळातील दंतकथेनुसार प्रकाशा परिसरात 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असे अनोखे नैसर्गिक चक्र होते। त्या काळात महादेवाची 108 मंदिरं बांधली जात होती। याच वेळी रत्नेश्वर महादेवाचं मंदिर बांधलं जात असताना शिवलिंगाची स्थापना झाली। मात्र कळस बसवत असतानाच सूर्याचा पहिला प्रकाश पडला आणि तेव्हापासून या पवित्र भूमीला प्रकाशा हे नाव पडलं आहे। महाराष्ट्रासह देशभरातून अनेक भाविक प्रकाशा येथे दर्शनासाठी वर्षभर गर्दी करत असतात। प्रकाशा गावाजवळ सुमारे 1 किलोमीटर अंतरावर तापी, गोमती आणि पुरंदरा या 3 नद्यांचा पवित्र संगम होतो असं म्हटलं जातं। ही नदी स्वयंभू आणि गुप्तस्थानी प्रकट झालेली आहे। या संगमावर संगमेश्वर मंदिर वसलेलं आहे। या ठिकाणी पवित्र स्नान व दर्शनाने सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे। नमस्कार, मी प्रवीण चव्हाण, आवाज इंडिया, नंदुरबार। मी आलोय प्रकाशा या तापी नदी किनाऱ्यावरील प्रकाशा या गावी। प्रतिकाशी म्हणून ओळखली जाणारी तर आपल्या समोर पुजारी, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। दादा, आपलं नाव काय? नमस्कार, माझे नाव विजय गंगाराम गुरव, राहणार प्रकाशा। आम्ही गुरव लोक जिथं आमची वंशम परंपरा पूजा अर्चाचे काम करतात। साफसफाई व्यवस्था, 2 टाइम आरती, हे नित्यनेम 2 टाइम स्वच्छ करायचे, मंदिरं वगैरे साफसफाई सर्व काम आम्ही करतो। दादा, या मंदिराबद्दल अधिक काय विशेष आहे, सर्व महत्व सांगा। हे पुरातन असं कथा आहे, दंतकथा, की 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचे दिवस पूर्वी होते। बरोबर। त्यावेळी 6 महिन्याच्या रात्रीतून इथं प्रकाशामध्ये महादेवाची 108 मंदिरे बांधली जात होती। परंतु एक मंदिर, त्या महादेवाचे नाव रत्नेश्वर महादेव, ते मंदिराचा चौथरा झाला, लिंग स्थापन झाली, वरच्या कळस बांधता बांधता प्रकाश पडाला, म्हणून गावाचे नाव प्रकाशा पडलं। कोणी प्रकाशा म्हणतं, कोणी प्रतिकाशी म्हणतं, कोणी दक्षिण काशी म्हणतं। दक्षिण काशी म्हणजे आपला हा भाग दक्षिण भारतात येतो, म्हणून दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। दादा, इथे भाविक किती लांब आणि कुठून कुठून येतात? इथं 3 राज्यामधून, MP, गुजरात, महाराष्ट्र, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यातूनही भाविक इथं दर्शनाला येतात। तर काही नवस घेऊन येतात का इथे भाविक? हो, कोणाचे ज्याची त्याची इच्छाचा नवस असतो, कोणाच्या मुलंबाळाची नवस असतात, कोणाचे काही वैयक्तिक कोर्टा वगैरेचे कामं असतात, त्यांचे नवस फेडायला बी लोक येतात इथे। प्रकाशा गावातील केदारेश्वर मंदिर हे स्वयंभू शिव मंदिर असून येथे दर्शन घेणे म्हणजे काशी यात्रेचे अंतिम पूर्णत्व असं मानलं जातं। या गावाची धार्मिक परंपरा हजारो वर्षापासून आजपर्यंत अखंडपणे जपली जात आहे। तापी, गोमती आणि पौराणिका या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र म्हणजे हिंदू धर्मीय भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान मानलं जातं। श्रावण महिना, महाशिवरात्री, त्र्यंबक यात्रा आणि कार्तिक महिन्यातील उत्सवादरम्यान येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात। ब्युरो रिपोर्ट, आवाज इंडिया मराठी।